हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीरची वडी। त्यासाठी इथे आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीरची जुडी आणि ती मी स्वच्छ धुवून घेते। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यावरती तिला मी जाळीमध्ये काढलेलं आहे आणि ही कोथिंबीर आता आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला एका बोलमध्ये 2 वाट्या बेसन घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ मी ॲड केलेलं आहे। 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे मिश्रण पातळ बनवून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं हे आपल्याला चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायचं आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण थोडं तेल घेतलेलं आहे, त्यात जिरं घालून थोडं हिंग घालायचं आहे आणि जो मिरचीचा ठेचा आपण केला होता तो ॲड करून तेलात चांगला परतवून घ्यायचा आहे। ठेचा परतवून झाला की त्यात आपण अर्धा वाटी तीळ घातलेले आहेत, तेही आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा लाल तिखट असं सर्व मिश्रण एकत्र करून परतवून घ्यायचं आहे आणि आता त्यात चिरलेली कोथिंबीर ॲड करून हे मिश्रणसुद्धा परतवून घ्यायचं आहे। मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि आता त्यात आपण जे बेसनचं बॅटर बनवलं होतं ते घालायचं आहे आणि पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्याचसोबत इथे आपण आता ॲड करणार आहोत अर्धा चमचा साखर, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे कारण ह्यामुळे कोथिंबीरची वडी आंबट, थोडी तिखट आणि थोडी गोड अशी खूपच चविष्ट लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मंद आचेवर हे मिश्रण परतून झाल्यावरती अशा प्रकारे हे घट्ट होईल आणि आता एका भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। मी इथे केक टीन घेतलेला आहे, तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा करू शकता। त्यावर थोडी मी पांढरे तीळ पसरवून घेतलेले आहेत आणि आता हे मिश्रण मी एकसारखं पसरवून घेतल्यानंतर आता आपण त्याला शिजवण्यासाठी गरम पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनटं मीडियम आचेवरती मी हे शिजवून घेतलेलं आहे। 15 ते 20 मिनटं हे शिजवून झाल्यावर आपण सुरीच्या साहाय्याने चेक करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये उपड्या पाडून त्याच्या छान अशा वड्या कापून घेऊया। ह्या तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही त्या तळून घेऊ शकता। त्या आता लगेचच तळणार आहे, त्यासाठी पॅनमध्ये तेल घेऊन मी चारी बाजूने खरपूस रंग येईपर्यंत ह्या तळून घेतलेल्या आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस मध्यम आचेवर असला पाहिजे, नाहीतर त्या बाहेरून पटकन करपतात। आणि आता अशा प्रकारे आपल्या कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे। खूपच खुसखुशीत झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। थँक्यू।